तर परभणीमध्ये जी घटना घडली तशीच घटना ही बीडची सुद्धा होती। घटना गंभीर आहे आणि त्यामुळे राहुल गांधींनी बीडमध्ये येणं गरजेचं होतं असं मराठा आरक्षण अभ्यासक डॉक्टर गणेश गोळेकर यांनी म्हटलंय। संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली, त्यामुळे राहुल गांधी यांनी तिथेही लक्ष देणं गरजेचं होतं असंही गोळेकर म्हणाले। संतोष अण्णा देशमुख यांचा निर्घृण अशा प्रकारचा खून झालेला आहे। त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि असा खून करण्यात आला की ती माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे। त्यांच्या शरीरावर एवढे घाव आहेत की शरीरामध्ये 1.5 ते 2 लिटरचा रक्तस्राव त्या ठिकाणी झालेला आहे आणि 1.5 ते 2 तास त्यांना बेदम मारहाण या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अशा या गंभीर घटनेकडं सुद्धा राहुल गांधींनी भेट देणं गरजेचं होतं। अतिशय दुर्दैवी हा प्रकार आहे आणि मी तर असं म्हणतो की राहुल गांधी हे यांना काही समजत नाही आणि राजकारण हे त्यांच्या बसचं नाही परंतु त्यांनी त्या कुटुंबाचं सांत्वन करायला जायला पाहिजे होतं आणि ते गेले नाही। त्यामुळे मी त्यांचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्या याच कारणामुळे काँग्रेसला विधानसभेमध्ये समाज बांधवांनी मतदारांनी काँग्रेसची जागा दाखवून दिलेली आहे। आज राहुलजी गांधी महाराष्ट्रात आले, परभणीत आले, त्यांनी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली, ही चांगली गोष्ट आहे। पण राहुल गांधींना मस्साजो प्रकरणाची माहिती ह्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी दिली नाही का? राहुल गांधीजींना देशमुखांची झालेली हत्या ही महत्वाची वाटली नाही की राहुल गांधींना देशमुख कुटुंबाला भेट दिल्यानंतर त्यांचं राजकारण साध्य होणार नाही असं वाटलंय का? सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही राहुलजी गांधीजींचा निषेध करतो। या संदर्भात बोलूया, मराठा आंदोलक योगेश केदार आपल्या सोबत आहेत। योगेशजी, खरं तर तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे, राहुल गांधी यांनी बीडला मस्साजोगला यायला हवं होतं अशी तुमची भूमिका आहे। का आले नसतील बरं राहुल गांधी? काय नेमकं कारण असेल, तुम्हाला काय वाटतं? नाही, राहुलजी गांधीजींचं राजकारण काहीही असेल, एक सर्वसामान्य मराठा समाजातला कार्यकर्ता म्हणून आमची अशी भावना होती की ते राष्ट्रीय लेवलचे नेते आहेत, त्यांना पुढे भविष्यात काही पंतप्रधान बनायचे स्वप्न सुद्धा पडतात। मग अशा जर मोठ्या नेत्यानं महाराष्ट्रातल्या एका प्रमुख घटनेकडे दुर्लक्ष करावं, त्याचा नामोल्लेख सुद्धा टाळावा, ही मराठा समाजासाठी चांगली गोष्ट नाही। दलित समाज बांधवांच्या तिथे तुम्ही जाऊन भेट दिलाय, ही चांगली, आम्हाला आनंदच आहे ना त्यात। सूर्यवंशी कुटुंबाला भेट दिली, तशा घटनाही होऊ नयेत, पोलीस कस्टडीमध्ये कोणाचा मृत्यू होऊ नये हे मानणारे आम्ही पण आहे, त्या गोष्टीचा निषेध करणारे आणि त्या बाबतीत दलित बांधवांच्या सोबत उभे आम्ही आहे। पण राहुल गांधींना हे ह्या इथल्या नाना पटोलेने असतील किंवा बाकीच्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे होतं की बाबा, बीड मधली मसाजोगची घटना सुद्धा एका दलित बांधवावर होत असलेला अत्याचार न बघवल्यानं त्यात पडले म्हणून स्वतःच्या हत्येला, क्रूर हत्येला सामोरं जावं लागलं। ते सोनवणे नावचं डोअर किपर म्हणजे गेटवर उभा असणारा रक्षक होता, त्याला ह्या धनंजय मुंडेंच्या आणि कार्यकर्त्यांनी, वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी जाऊन मारहाण केली। मग त्या माणसानं सरपंचांना फोन केला, संतोष देशमुखांना, मग ते तिथं आले, त्या आल्यानंतर थोडी बाचाबाची झाली, भांडण झाली आणि त्यातून या दलिताच्या कैवारासाठी गेलेल्या एका मराठा सरपंचाची अशी निर्घृण हत्या झालेली आहे। अहो, तुम्ही ह्या ह्याच्यातून मराठ्यांनाही तुम्ही हे करू शकला असता, त्या सोनवणेच्या केस घ्या म्हणून तुम्ही मागे लागू शकला असता, त्याच्या पोराची आहे अट्रॉसिटीचं, त्या मोक्का लावा धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यावर, धनंजय मुंडेला 6 आरोपी करा, खुनाच्या आरोपात ते वाल्मिक कराडला हे करून धनंजय मुंडेंना कॉन्स्पिरसी मध्ये तुम्ही आरोप करा म्हणून तुम्ही बोलू शकत असता। पण जाणीवपूर्वक केवळ तिथं मराठ्याचं आहे, आपल्याला राज्य लेवलला, राष्ट्रीय लेवलला दलितांना इथल्या व्यवस्थेपासून तोडता येणार नाही। बरं योगेश केदारजी, तुमचा मुद्दा जो आहे तो लक्षात आला। इथं मराठा समाजातला तरुण हा होता आणि त्याच्यावर अन्याय झालेला होता, त्याचा खून झालेला होता, म्हणून राहुल गांधी आले नाहीत असा तुमचा आरोप आहे। आपल्यासोबत मराठा आंदोलक गणेश गोळेकर सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश गोळेकरजी, काय नेमकं झालं असं? म्हणजे महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींपर्यंत ही माहितीच पोहोचवली नसेल किंवा मग राहुल गांधींना वेगळं काही राजकारण साध्य करायचं होतं, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये परभणी आणि बीड मध्ये अतिशय संवेदनशील अशा घटना घडलेल्या आहेत अगदी, आणि देशाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबाची परभणीत भेट घेतली, ही चांगली बाब आहे। परंतु अगदी शेजारीच हा बीड जिल्हा होता आणि त्यांनी तिथं येणं सुद्धा अपेक्षित होतं, कारण त्यांना प्रचंड हालाहाल करून मारलेलं आहे, बेरहमीनं मारलेलं आहे, माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे। आणि
अशा घटनेला राहुल गांधींनी भेट देणं क्रमप्राप्त होतं, हे आवश्यक होतं. परंतु दुर्दैव आहे की या राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांचाही निषेध करतो. त्यांना जर या घटनेचं गांभीर्य कळत नसेल तर ते अत्यंत खेदजनक आणि मनाला कुठेतरी एक चटका लावणारी बाब आहे. कारण यांना याचं काही गांभीर्यच नसेल तर ही गंभीर बाब आहे. या राज्य काँग्रेस याला जबाबदार आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच्या पुढाऱ्यांना या ठिकाणी मराठा समाज जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. बरं, धन्यवाद गणेश गोळेकरजी, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली याबद्दल.